जवळच्याने छळलं ते छत्रपती झाले. हा काळ आणि एका काळचा कट्टर विरोधात तुकोबरायची आरती लिहून मोकळा झाला. हा एक काळ आणि तो विरोधक म्हणतोय ब्रह्मा आणि तुकोबराय एक एक, तुम्ही कोण? म्हणून प्रशांत भाऊला श्रद्धांजली वाटायला या फाउंडेशनचं पहिलं कौतुक करा. प्रशांत भाऊ या माणसाने आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप्प असवाय 3000 पोलीस लागले. मला तर आता दोघांनी मिळून 1-1 लाख द्यायला काय पार्ट तगडे दोघं इंजिनिअरिंग आणि उलट त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रिकर आपला माणूस शिकेल. विनोदाचा भाग सोडा महाराज. आपल्या माणसांना माझा जरी राग आला तरी आपल्या माणसांना आपली कीर्तनं गरजेची आहेत. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 30 वर्ष थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून जाऊन असा माणूस नाही त्याला मला वाढावा. माझा एकच गुन्हा आहे आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो. तुम्हाला अख्ख्या कीर्तनात काय वाटतं? अंगातली ताकद जपून वापरा ही श्रद्धा. 2 खिशातला पैसा जपून वापरा, पैशाचा माज करू नका. 300 फूट जमिनीतला बोर कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे काय काय तुला काय काय कळण तुला? मार्च मध्ये सगळ्या नोटीस आल्या काय? हो तुमचं ऐकायला का? 105 TMC तर जायकवाडी कोर्ट पडलं होतं. तुझ्याकडे किती मोठा आहे? तुमचं ऐका. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावी लागते एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. पैसे जपून वापरा. काय ऊत आला लोकांच्या पैशाला सध्या. बंगल्यामध्ये पोरगं कामाला होतं. बंगल्यात त्याने इंस्टाग्राम तयार केलं. बंगल्यामध्ये घोडे होते. तो घोड्यावर बसायचा. ठार गाडी होती. तिला वर मुंडको काढून बसायचा आणि पुरीला टाकायचा. इंस्टाग्राम पागल पुरी चक्र म्हणजे त्यांना काय आठवलं भया त्याला वाढ आहे भया ठार आहे. लगेच तिनं मेसेज टाकायचा आय विल कॉन्टॅक्ट यू, आय लव्ह यू. त्याला दुसऱ्याच्या गाडीला पेट्रोल टाकून तिला वड्याला नाल्याला येड्या बाबले धिंडवायचं. मागून कळलं ते तर बंगल्यात कामाला येते. गोष्ट खरी का होते? आणि पुरी म्हणून चक्रपुरी पोरगी कोणती घ्या तुम्ही अख्ख्या जगातली, प्रेम करताना पुरीचं वैशिष्ट्य आहे ब्रिलियंट पोराच्या कधी नादीच लागणार. हुशार पोरावर पोरीनं प्रेम केलं असा इतिहास नाही, करणारच नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरवतात. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. काम काय करतोय? ही रिवाजच्या मोठी चोरीतोय, किबली चोरीतोय, मोटरसायकली चोरीतो, तिचे पार्टही कितो. आणि ही तिला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नट पाहत. अन्नातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. तुमचं काय मत आहे? मी तर काय बोलू? पैशाला जपा. आणि आपल्याकडं नसेल तेव्हा जगात कुणाकच नसेल. त्याचं माहिती म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या लोकांना, 40% पोरं आजच्या काळात, आत्ता शाळेतले 40% पोरं मोबाईलमुळे भरमिष्ट झाले. कोणी बोलत नाही. आम्ही बोललो क्लिप, आम्ही बोललो आरोपी.
मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलतोय, शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. यांनी बातम्या टाकून मला आरोपी केलं. नाही खरं भोगले मी खरं बोलण्याच्या. आता उगाच निर्लज्ज म्हणून जिवंत आहे, गुण आहेतच. मला गेम केला यांनी. आता कॅमेरे बसवले शाळेत, आता कॅमेरे बसवले सुट्ट्या लागल्या. कोण आले उंदरानं वायरी खाल्या. 40% शाळेत प्रशांत भाऊंना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळ्या राजकीय लोकांना सांगतो, आठवड्यातून एकदा तरी तुम्ही शाळेत गारका मारा. गावात काहीच गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. आज जेवढे उच्च पदावर नोकरीला लोक आहेत सगळे झेडपीच्या शाळेचे आहेत, आणि आजही टॉपच्या शाळा झेडपीच्याच आहेत. फक्त आपण दुर्लक्ष करतो. आपण फक्त 2दा झाला, 26 जानेवारी 15 ऑगस्ट. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जस काय यानं जे इंग्रज उचकून कोणाच्या गोळ्या खातो चालला तरी. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. होतही महाराज 10 वर्षाने तुम्हाला देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. मोबाईल बंद कराय. 10 वर्षाने तुम्हाला देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. बोला तुमचं काय. तुम्ही दिंड्या तपासा, सगळा रिटायर मान. सत्य तपासा, सगळा वैतागेल मान. नवीन मंडळी इकडे यायला तयार नाही. दोन्ही मुद्दे सांगतो. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले आणि 10% पोरं शेअर मार्केटने गेले. इथं 4 जण पैसे गेले. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36? खरं आहे का खोटे? केवढा ना आला ना हे वाक्य खरंच का खोटे? 40% पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. आणि त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल तुमचं. बापावर कर्ज नाही आहे सध्या, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाही, कर्ज कोणावर आहे? पोरावर. गाडी हप्त्यावर, मोबाईल फोन, लोन पे फोन. मी वापरत नाही मोबाईल, आपली परिस्थिती नाही. माझा मोबाईल पार तुटायला लागला होता. काल मला एक जणांना आनंद दिला. एवढंच खोकलं. 2 वर्ष मोबाईल वापरत नाही. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली पोऱ्याला. पोऱ्याने गेम सुरू केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली. 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकले. दुकान इकलेली 2 जण इथंच बसले. खताचं दुकान इकलं. मेडिकल. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायचा आणि पोराची बाजू घ्यायला गेली. ही 150 आणि निघाली घर सुटलं. ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लय नाही. उद्या जर माझ्या बाळानं काही बरं वाईट केलं, 3 गुंठे इका पण कर्ज ठेवलं. तो प्यायला लागला. अहो तो प्यायला लागला. हे बा काही बोलू नका, काही माया पोराला नाव ठेवा. पिते कधी म्हणे काही पुढे घेते. मतदान झाल्यापासून त्याला ठेव नाही.